दर्शकांनो, आज संत कबीर साहेबांचा निर्वाण दिवस आहे आणि त्याचंच औचित्य साधून संत रामपालजी महाराजांचं सतलोक आश्रम ढवळपुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज मोठा समागम चालू आहे आणि या समागम दरम्यान या ठिकाणी रमेणीचा अर्थात विवाहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी आज 8 हे जे 8 जोडपे आहे हे विवाह बंधनामध्ये आज अडकणार आहात आणि त्यांचा या ठिकाणी आज लग्न सोहळा, थोडक्यात रमेणी हा सोहळा या ठिकाणी पार होणार आहे। हे जे जोडपे आहे हे महाराष्ट्राच्या विभिन्न जिल्ह्यांमधून या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतात जो हा विवाह हा एक विशेष विवाह आहे। या विवाहामध्ये एक आपल्याला वेगळापणा जो जाणवेल तो म्हणजे हा जो विवाह हा पूर्णपणे हुंडा विरहित आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी हा विवाह साजरा होणार आहे। विवाह म्हटलं तर माणसाच्या मनामध्ये एक संकल्पना येते की बाबा हा एक मोठा समारंभ झाला पाहिजे, त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी रोषणाई झाली पाहिजे, त्याचप्रमाणे थोडासा गाजावाजा झाला पाहिजे, बेंडबाजा वाजला पाहिजे, त्याचप्रमाणे हळद म्हणा आणि जे अवडंबर म्हणा या गोष्टीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे ना कुठे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विवाहामध्ये बघायला मिळतो। परंतु हा जो विवाह आहे, ही जी रमेणी आहे ही जरा वेगळी आहे, विशेष आहे। याच्यामध्ये एक विभिन्न गोष्ट प्रामुख्याने जी जाणवते की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अवडंबर नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे जर आपण बघितलं, हे जोडपे या ठिकाणी विवाहाला आज उपस्थित आहेत। आपण बघू शकतात की त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आहे आणि त्यांच्याकडे जर बघितलं तर त्यांनी कुठल्याही प्रकारचे आभूषण घातलेले नाही, कुठल्या प्रकारची सजावट त्या ठिकाणी त्यांनी केलेली नाही। आपण बघू शकतात की किती साध्या आणि सोप्या वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी या विवाह बंधनात ते अडकण्यासाठी या ठिकाणी आज आलेले आहेत। याच्यावरून आपण अंदाजा घेऊ शकतो की संत रामपालजी महाराजांची शिकवण काय आहे, किती साध्या आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी आज विवाह होणार आहे। आणि हा संपूर्ण जो पंडाल आहे आपण बघू शकतात की किती जे श्रद्धाळू, त्याचप्रमाणे ज्यांचा विवाह आज या ठिकाणी होणार आहे त्यांचे नातलग आहेत, या ठिकाणी त्यांचे गणगोत आहेत आणि जे संत रामपालजी महाराजांचे शिष्य, त्याचप्रमाणे जे भाविक या समारंभासाठी आलेले आहेत, हे सगळी उपस्थिती त्यांच्या विवाहासाठी या ठिकाणी नमूद होणार आहे। हे आवर्जून सांगायला काही एक हरकत नाही। तर याचं लाईव्ह कव्हरेज आज एसए न्यूज महाराष्ट्र आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत। तर दर्शकांनो, वास्तविक आता या विवाह सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी आता हे जोडपे आहेत हे विवाहासाठी आता पूर्णपणे तयार आहेत आणि या ठिकाणी आता ॲक्च्युअल विवाहाला सुरुवात झालेली आहे। संत रामपालजी महाराजांची जी गुरुवाणी आता चालू झालेली आहेत त्यास असुर निकंदन रमेणी असं संबोधलं जातं। या गुरुवाणीमध्येच हा विवाह सोहळा या ठिकाणी आता संपन्न होतोय। आपण बघू शकतात हे जे जोडपे आहे विवाहासाठी आता बसलेले आहेत आणि या गुरुवाणीमध्ये जवळजवळ 33 कोटी देवतांना पुकार केला जातो, त्यांची आराधना केली जाते आणि त्यांच्या मंगल पवित्र अशा वातावरणामध्ये या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होत आहे। आपण बघू शकतात त्याचप्रमाणे या विवाह सोहळ्याला आपण बघू शकतात किती मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी जे वराडी म्हणू शकता आपण त्यांना, जे या विवाहाचे प्रत्यक्षदर्शी आहेत, त्याचप्रमाणे बघू शकतात की जे आज विवाहाला हे जोडपे आलेले आहेत त्यांचे नातलग असो, त्यांचे कुटुंबीय असो, त्यांचा मित्रपरिवार, हा सगळे जे गणगोत आहे या ठिकाणी आज गोळा झालेला आहे आणि या विवाहाचे ते साक्षीदार म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बघू शकतात की या मोठ्या समारंभामध्ये आज संत कबीर साहेबांचा 508वां निर्वाण दिवस आहे आणि त्या औचित्याने या ठिकाणी जो महासमागम आयोजित केला गेलेला आहे त्या समागमामध्ये हा मोठा रमेणीचा कार्यक्रम हे आज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। आपण बघू शकता की किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हा विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा सगळं जे संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य आहेत, त्याचप्रमाणे जे सेवेदार आहेत, जे सेवेकरी आहेत, या विवाह सोहळ्याचे ज्यांनी मॅनेजमेंट जे आहे, जे व्यवस्थापक आहेत, त्याचप्रमाणे जे आज सिक्युरिटी सेवादार आहेत आणि त्याचप्रमाणे जी जनता या विवाह सोहळ्याला आलेले आहेत, या पवित्र अशा बंधनाचा ते आज साक्षीदार म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतात की जे वधू आहे आणि जे वर आहेत ते एकमेकांना रक्षासूत्र या ठिकाणी बांधताना आपल्याला बघावयास मिळत आहेत। हे एक रक्षेचं प्रतीक आहे आणि एकमेकांबरोबर ते वचन देत आहेत की आपण आयुष्यभर असंच या सद्भक्तीमध्ये राहू आणि एकमेकांबरोबर सुखा समाधानाने आपण संसार करू, या गोष्टीची ती या रक्षासूत्राद्वारे ग्वाही देत आहे। तर या ठिकाणी एक जोडपं आपल्याबरोबर जुडलेलं आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। सर नमस्कार। नमस्कार सर। आपलं नाव?
माझं नाव अनुज दास आहे. सर आपण कुठून आलात? मी अकोला जिल्हा तेल्हारा तालुका पंचगावमधून. सर या ठिकाणी आपला सामूहिक विवाह होत आहे, तर आपल्याला कसं वाटतंय? मला चांगलं वाटत आहे, कारण की गुरुजीच्या दयानं कोणता अवडंबर नाही, कशाचाही अभाव नाही, की कोणत्याही रूढी परंपरा नाही, साध्या पद्धतीने विवाह होत आहे. सर प्रामुख्याने जर बघितलं तर आजचा जो युवा वर्ग आहे त्याला जर लग्न सोहळा म्हटलं तर एकदम धूमधाम पाहिजे, बँडबाजा पाहिजे, तर आपल्याला याबद्दल काय म्हणणं आहे? तर ते सर्व पैशाची नासाडी आहे, काही असं हे नाही. कसं आपलीच बरबादी आहे फुकटमध्ये. कसं विवाह साध्या पद्धतीनेच करा, गुरुजीने म्हटलं ते त्याच याच्यावर चालावे. तर या ठिकाणी आणखीन एक जोडपं आपल्याबरोबर जुळलेलं आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. ताई नमस्कार. सतसाहेबजी. आपलं नाव? माझं नाव वृषाली दासी. आपण कुठून? मी अहिल्यानगर तहसील श्रीरामपूर इथून आहे. या ठिकाणी जो आपला विवाह संपन्न झालेला आहे तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? हे दहेजमुक्त विवाह आहे, जे म्हणजे आमचे जे गुरुजी आहे, जे संत रामपालजी महाराज, हे म्हणजे समाजामध्ये नाही का दहेजमुक्त विवाह म्हणजे खूप मोठं उदाहरण आमच्या संत रामपालजी महाराजांनी हे केलेले. आणि बाहेरी आवरण म्हणजे नाही का जगातमध्ये कसं होतं, म्हणजे मोठ्याले ढोल ताशे लावतात, DJ लावतात, पण इथं आमच्या आश्रममध्ये, आमच्या गुरुजींच्या आश्रममध्ये दहेजमुक्त विवाह खूप साध्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. धन्यवाद. साहेब. तर या ठिकाणी आपण बघितलं की किती साध्या पद्धतीने या ठिकाणी विवाह संपन्न झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं मेकअप नाही, कुठल्याही प्रकारचा साज नाही. आणि यांचं असं म्हणणं आहे की यांचे जे गुरु आहे संत रामपालजी महाराज हे आज देशापुढे नव्हे तर पूर्ण समाजापुढे आणि जगभरापुढे एक उदाहरण निर्माण करत आहेत की कुठलाही अवडंबर न करता साध्या सोप्या पद्धतीने अतिशय म्हणजे 17 मिनिटांमध्ये या ठिकाणी विवाह संपन्न झालेला आहे. हे जगासाठी एक उदाहरण आहे की हे जे बाहेरील जे अवडंबर आहे त्याचा त्याग करून एक साध्या सोप्या पद्धतीने आपलं विवाह करून एक उदाहरण सेट करण्याचा हा या ठिकाणी प्रयत्न झालेला दिसतोय. तर दर्शकांनो या ठिकाणी आपण बघितलं की किती साध्या आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी 8 जोडप्यांचा या ठिकाणी आज विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये आपण बघू शकतात की एक पुस्तक आहे, जगण्याचा मार्ग. हे संत रामपालजी महाराज लिखित हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून कुठे ना कुठे आज हा एक संदेश जातो आहे की जे आपलं कौटुंबिक आयुष्य आहे हे कसं आपण घालवावं, कुठल्या प्रकारे आपण साधना केली पाहिजे आणि संसारामध्ये राहताना आपल्या जे जीवनसाथीबरोबर आपण कसं वागायला पाहिजे, त्याचप्रमाणे समाजामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, त्याचप्रमाणे सद्भक्ती कशी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा जो सार आहे या जगण्याचा मार्ग म्हणजे वास्तविक असंही म्हणता येईल की खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून कसं जगायचं हे जे ज्ञान आहे हे संत रामपालजी महाराजांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि तेच पुस्तक आज या विवाह संपन्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्यांच्या हातामध्ये आज आपल्याला बघावयास मिळते. यातून मी एकच सांगू शकतो की समाजाला एक उदाहरण आज संत रामपालजी महाराज एक देत आहेत की जो विवाह आहे हा जो कुठल्याही प्रकारचा अवडंबर न करता अतिशय साध्या पद्धतीनं आपण केला पाहिजे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर जे वधू असते त्या वधू पक्षाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कुठल्याही प्रकारचं हुंडा घेणं देणं या विवाहामध्ये कुठलाही अलाउड नाही. म्हणजे साध्या पद्धतीनं हा या ठिकाणी संपन्न झाला. या लग्न समारंभात एक आपल्याबरोबर जुडलेल्या एक व्यक्ती जुडलेले आहेत, त्यांनी हा पूर्ण सोहळा बघितलेला आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? सुनील रामभाऊ खडसे. सर कुठून आलात आपण? वाशिम डिस्ट्रिक्ट. सर आपण हा विवाह सोहळा बघितला का? हो. काय म्हणाल याच्याबद्दल? या विवाह सोहळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की दहेजमुक्त हा विवाह आहे आणि संत रामपाल महाराजांच्या सानिध्यामध्ये हे सर्व रमिण्या पार पडतात आणि इथे कुठल्याही प्रकारचा दहेज किंवा देवाणघेवाणच्या स्वरूपात कुठलंही काही होत नाही. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तर मुलीची आई या ठिकाणी आपल्याबरोबर जुडलेली आहे. आपण त्यांना विचारूयात की त्यांना कसं वाटतंय. नमस्कार ताई. नमस्कार. ससाहेब. ताई मला विचारायचं आहे की हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला, आपली मुलीचा या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झाला, तर तुम्हाला काय वाटतंय?
खूप छान वाटलं, कारण की आज समाजात खूप गरीब लोक आहेत माझ्यासारखे. आज मला कुणाचा आधार नसता मी संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले आणि त्यांनी इतका चांगला म्हणजे उपक्रम राबवलेला आहे की हुंडामुक्त विवाह हा सोहळा असा आहे की याच्यात कोणतीच देवाणघेवाण होत नाही. आणि रामपालजी महाराजांनी एवढी दया केलेली आहे. आज जर मी जगतमध्ये मुलीचं लग्न केलं असतं तर मला हुंडा पण द्यावा लागला असता. आणि एवढे साऱ्या लोकांचं मी कसं काय म्हणजे त्यांची व्यवस्था केली असती. पण इथे आमच्या परमात्म्यांनी एवढी सुविधा केली आहे की आज माझ्या मुलीचं लग्न एकदम फ्रीमध्ये लागलेलं आहे. आणि जे वराडी आहेत, जे तुम्ही तुमच्या भाषेत वराडी लोक म्हणतात, त्यांची पण एवढी छान व्यवस्था केली आहे की जेवणापासून तर सर्वच गोष्टीची व्यवस्था आहे इथं. हे असं काहीच नाही आहे. आंघोळीची सुद्धा या वराडांची सोय केलेली आहे. आणि आमच्या रामपालजी महाराजांनी आमच्यावर खूप उपकार केलेले आहेत की त्यांनी आम्हाला इतका सोबी पद्धत दिली आहे की तुम्ही तुमच्या मुलींची लग्न याप्रमाणे करू शकता. धन्यवाद ताई. असंच आहे. तर दर्शकांनो, आपण बघितलं की या विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अवडंबर नव्हतं. अतिशय साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ना मेहंदी होती, ना हळद होती, ना शृंगार होता, ना कुठल्या प्रकारचं वेशभूषा, याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा खर्च नव्हता. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अवडंबर नाही, बाहेरील अवडंबर तर कुठलंच नव्हतं. परंतु आपल्या फक्त गुरुवाणीमध्ये संत रामपालजी महाराज यांनी जी गुरुवाणी, जी असुर निकंदन रमेणी ही जी गुरुवाणीमध्ये आज या सगळ्या जोडप्यांचा या ठिकाणी विवाह संपन्न करून दिलेला आहे. आणि या जोडप्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतो आहे की आपण कुठल्याही प्रकारचं अवडंबर केलं नाही आणि गुरुच्या मर्यादेत राहून आज आपण हा विवाह संपन्न केलेला आहे. आणि त्यांनी आपल्या जोडीदाराला एक शपथ दिली आहे की आपण असंच जे गुरुच्या वाणीमध्ये जो आपला विवाह झालेला आहे आणि गुरुच्या ज्ञानावर आधारित राहून आपलं पुढचं आयुष्य आपण योग्यरित्या म्हणजे एक माणूस म्हणून आणि एक कौटुंबिकरित्या ते आपण चांगल्या प्रकारे मर्यादेत आपण घालू, हे त्यांनी कुठे ना कुठे या विवाहातून एक साक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळाली आहे. आणि समाजासाठी एक उदाहरण आज या ठिकाणी तयार झालेलं आहे की आपण जर समाजामध्ये बघितलं तर बरेचसे जे विवाह यामध्ये बराचसा मोठा खर्च होतो. बँड बाजा वाजतात, काही DJ वाजतात आणि रोषणाई होते, मोठमोठे हॉल्स लॉन्स सगळ्या गोष्टींचा म्हणजे पैशाचं एकदम उदाहरण होते या ठिकाणी. परंतु या विवाहामध्ये असं काहीच झालेलं नाही. अतिशय साध्या पद्धतीनं या ठिकाणी हा विवाह संपन्न झाला. आणि कुठे ना कुठे जी मुलगी असते तिच्या घरच्यांना जो प्रश्न असतो की बाबा माझ्या मुलीचं लग्न कसं करायचं, आणि त्यासाठी त्यांची जी धडपड असते, त्यांना जो त्रास होतो, कर्ज काढतात आणि लोक लाजेसाठी जो काही खर्च करतात त्याला कुठे ना कुठे आता आळा घातलेला आहे संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाने. हेच यातून आपल्याला बघावयास मिळतं. धन्यवाद.